वेलकम टू श्रावणीज किचन। तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळ हलवा। त्यासाठी इथे मी मूग डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवली होती। दोनदा स्वच्छ धुवून घेतली होती आणि मग भिजत ठेवली होती। 5-6 तासानंतर मूग डाळ आपण सुकून घेणार आहोत। एका कपड्यावर टाकून पुसून घ्यायची आहे आणि अर्धा तास ठेवायची आहे। पाणी पूर्ण निघून जायला पाहिजे। त्यानंतर एका कढईमध्ये आपण ती मूग डाळ भाजून घेणार आहोत। पूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। बघू शकता डाळ चांगली भाजून झालेली आहे। आता आपण ती मिक्सरला वाटून घेणार आहोत। अगदी बारीक वाटायचं नाही, रव्यासारखं वाटायचं आहे आपल्याला। बघू शकता मूग डाळ अगदी रव्यासारखी वाटून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये आपण तूप घालून घेणार आहोत। इथे मी मोठे 3 चमचे साधारण तूप घेतलेलं आहे। आता आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते आपण फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत। तुपात चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत। ड्रायफ्रूट्स आपले झालेले आहेत फ्राय करून, बाजूला काढून घ्यायचे आहेत। आणि त्याच कढईमध्ये आपण जी मूग डाळ वाटून घेतली होती ती भाजून घेणार आहोत। जसं आपण शिरा करताना रवा तुपात भाजून घेतो तसंच आपण मूग डाळ इथे भाजून घेणार आहोत वाटलेली। बघू शकता अगदी रव्यासारखी वाटून घेतलेली आहे। चांगलं तूप घालून भाजून घ्यायचं आहे। मूग डाळच्या हलव्यामध्ये तूप खूप लागतं, त्यानेच त्याला छान अशी चव येते। बघू शकता आता तूप सुटलेलं आहे। आपली मूग डाळ जी आहे ती चांगली भाजून झालेली आहे। आता इथे आपण 1 कप बारीक रवा घालणार आहोत। तोही आपण मूग डाळीसोबत भाजून घेणार आहोत। व्यवस्थित परतून चांगलं भाजून घ्यायचं आहे। छान परतून झालेला आहे आपला रवा, पण चांगला भाजत आहे। बघू शकता तूप कसं सुटलेलं आहे बाजूला, याचाच अर्थ आपली मूग डाळ आणि रवा चांगला भाजलेला आहे। त्यानंतर इथे आपण 2 कप दूध घालणार आहोत। दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे, गुठल्या पडायला द्यायचं नाही आहे। इथे मी बरोबर 2 कप दूध घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये। आता इथे मी ब्राऊन शुगर वापरलेली आहे। तुम्ही कोणतेही शुगर वापरू शकता। माझ्याकडे ब्राऊन शुगर होती म्हणून मी ब्राऊन शुगर वापरलेली आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे साखर वितळेपर्यंत। आता इथे मी 100 ग्राम मावा घेतलेला आहे। तो मावाही आपण मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिट लागतो मिक्स करायला मावा। आता इथे वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। 1 चमचा वेलची पूड घेतली मी इथे, आणि जे आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले होते तुपातून तेही इथे ॲड केलेले आहेत। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व काही। 1 मिनिट झाकून ठेवायचं आहे। आपला मूग डाळ हलवा मस्तपैकी तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ते। एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।